नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आता महिला कुठली पण असू द्या, पण प्रत्येक महिलेला नेहमीच वाटत असतं की आपला चेहरा सुंदर असावा, चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे डाग डब्बे नसावे, पिंपलचे डाग नसावे किंवा वांगाचे डाग देखील नसावे. म्हणून आपण त्यासाठी भरपूर वेगवेगळ्या क्रीम देखील वापरतो, डॉक्टरकडे जातो, पैसे खर्च करतो. परंतु आजपासून तसं करण्याची अजिबात गरज नाही आहे. जर तुम्हालाही माझ्यासारखी सुंदर टवटवीत जर स्किन हवी असेल तर एकदा ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा. सगळे काही चेहऱ्याचे प्रॉब्लेम यामुळे दूर होणार आहे. आणि बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं लागणार आहे ती म्हणजे फेअर अँड लवली, जी की सर्वच लेडीज यूज करतात. परंतु आता ही फेअर अँड लवली आपण जशी रेग्युलरली वापरतो तशी न वापरता यामध्ये काही गोष्टी जर तुम्ही ॲड करून जर ती वापरली तर नक्कीच तुमचा चेहरा सुंदर, गोरा, तसेच चेहऱ्यावरचे पिंपल्स किंवा मग वांगाचे डाग सर्व काही दूर होणार आहे. फक्त स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की याचा नेमका वापर कसा करायचा आहे, आणि तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं लागणार आहे ते म्हणजे बटाटा. बटाट्यामध्ये असे काही घटक असतात की ज्यामुळे आपले जे काही वांगाचे डाग असतात, ओपन पोर्स असतात, ते म्हणजे जे डाग आहे ते लाईट करण्याचं जे काम आहे हे बटाटा करत असतं. तर बघा, मी या ठिकाणी अर्धा जो बटाटा आहे तो कट करून घेतलेला आहे. व्यवस्थित बटाट्याला आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि जो काही बटाट्याचा जे काही पाणी असेल ते आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तर बघा, किसलेल्या बटाट्याला व्यवस्थित अशा पद्धतीने त्यामधून जे काही पाणी निघतं, जे काही रस निघतो तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. म्हणजे बटाट्याचं जे ज्यूस असतं ते आपल्याला घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असते. आणि बघा, अशा पद्धतीने आता हे जे बटाट्याचं जे ज्यूस आहे, रस आहे, तो आपण घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, मी या ठिकाणी व्हाईट कोलगेट जे आहे ते यामध्ये टाकत आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे कोलगेट जे आहे व्हाईट कोलगेटच आपल्याला वापरायचं आहे. दुसरं कुठलंच कोलगेट आपल्याला यामध्ये टाकायचं नाही आहे. त्यामुळे ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मॉइश्चरायझर. म्हणजे जे कुठलं बॉडी लोशन तुम्ही यूज करत असाल, कुठलंही करत असाल तरी ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात, काहीच अडचण नाही आहे. तर बघा, ज्या पद्धतीने आता हिवाळा चालू आहे, हिवाळ्यामध्ये स्किन खूप ड्राय पडते आणि स्किनला असं स्मूथ बनवण्याचं काम देखील हे मॉइश्चरायझर करते. तसंही आपण रोजच चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावत असतो, परंतु या रेमेडीमध्ये सुद्धा आपल्याला ते टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे फेअर अँड लवली, जी की सर्वांकडेच असते आणि मोस्ट ऑफ सर्वच लेडीज ती यूजसुद्धा करत असतात. आपल्याला हीच फेअर अँड लवली यामध्ये टाकायची आहे. ज्यावेळेस आपण फेअर अँड लवली, कोलगेट आणि जो काही बटाट्याचा रस आहे, हे सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि एक रेमेडी म्हणजे एक पॅक तयार होतो, फेस पॅक तयार होतो. त्यामुळे आपल्या जे काही चेहऱ्यावरचे डाग असतात किंवा मग डल झालेली स्किन असते किंवा मग स्किनवरती खूप जास्त डस्ट तयार होते किंवा काळवटपणा चेहऱ्यावर तयार होतो, तो रिमूव्ह करण्याचं हे काम खूप महत्त्वाचं करतात. आणि बघा, त्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी म्हणजे अर्धा चमचा मी या ठिकाणी हळदसुद्धा ॲड केलेली आहे. सर्व ज्या गोष्टी आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा, आता व्यवस्थित याला मिक्स केल्यानंतर एक जो क्रीमी टेक्स्चर जे आहे याचं तयार होतं. म्हणजे फेस पॅक जो आहे आपला अगदी रेडी झालेला आहे. खूप सोप्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने आपण हा फेस पॅक तयार केलेला आहे. आणि तुम्हाला याचा वापर कसा करायचा हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. नुसता फेस पॅक तयार झाला आणि त्याचं जे यूज आहे ते जर जाणून घेतलं नाही तर तुम्हाला तरीही रिझल्ट त्याचा येणार नाही. आता प्रत्येकाला वाटतं की काहीतरी असं काहीतरी औषध असावं की ज्यामुळे आपले जे पिगमेंटेशन आहे किंवा वांगाचे डाग किंवा मग पिंपल्स वगैरे असतील ते लवकरात लवकर कमी व्हावे. तर त्यासाठीच बघा, अजून
एक सुंदर बेस्ट ऑप्शन घेऊन आलेले आहे. तुम्ही हे फ्लिक्सचं जे ग्वावा सिरम जे आहे आत्तापर्यंत भरपूर लेडीजकडे बघितलेलं असेल किंवा भरपूर इन्फ्लुएन्सरकडे याची ॲड करताना देखील तुम्हाला दिसलं असेल. मी सुद्धा हे मेशोवरूनच घेतलेलं आहे. याची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. आता हा ग्वावा जो जे फळ आहे ते आपल्या चेहऱ्याला जर आपण लावलं, खूप महागडं हे फळ असतं आणि ते जर आपण चेहऱ्यावरती लावलं तर नक्कीच आपला चेहरा खूप सुंदर होतो. जे काही वांगाचे डाग असतात, पिगमेंटेशन असतं, ते रिमूव्ह करण्याचं काम हे जे सिरम आहे ते करत असतं. खूप छान रिझल्ट येतो. एकदा तुम्ही याचासुद्धा वापर करून बघू शकता. तसंही मेशोवरती आपल्याला हे खूप कमी किमतीमध्ये अवेलेबल आहे. नक्की ट्राय करा. याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आता तुम्ही एकदा हा फेस पॅक लावू शकतात किंवा तुम्हाला जर फेस पॅक लावायला पुरेसा वेळ नसेल किंवा मग तुमच्याकडे टाईम नसेल, तुम्हाला ते जमत नसेल किंवा बऱ्याच जणांना कंटाळा देखील येतो की कुठं तो फेस पॅक तयार करायचा, नंतर तो चेहऱ्यावरती लावायचा आणि ते थंड थंडसुद्धा चेहऱ्यावरती वाटतं. तर त्यावेळेस तुम्ही हे फ्लिक्सचं जे सिरम आहे ते सुद्धा रोज रात्री यूज करू शकतात. याने सुद्धा खूप लवकर जे आहे आपले जे पिगमेंटेशन आहे ते म्हणजे रिमूव्ह होतात. सोबतच पिंपलचे डाग किंवा मग आपला चेहरा ग्लोसुद्धा बनतो. याने खूप गोरा चेहरा जो आहे फ्लिक्सने होतो. एकदा नक्की तुम्ही याचा देखील वापर करून बघू शकतात आणि तुम्हाला जर पैसे तसे खर्च करायचे नसेल तर तुम्ही हा फेस पॅक जरी लावला तरीही तुमचं जे सगळे प्रॉब्लेम आहे ते दूर होणार आहे. आता रेग्युलरली तुम्हाला याचा वापर करायचा आहे. हा जो फेस पॅक मी या ठिकाणी बनवलेला आहे तो तुम्हाला शक्य झालं तर रोज तुम्हाला लावायचा आहे. फ्रेश बनवायचा आहे आणि फ्रेश लावायचा आहे. असं नाही की आत्ता बनवला आणि 2 दिवसानंतर लावला, असं अजिबात करायचं नाही आहे. फ्रेश बनवा, फ्रेश लावा. तर बघा, व्यवस्थित आपल्याला एक कापूस घ्यायचा आहे. कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावरती हा जो पॅक आहे तो लावायचा आहे. 10 ते 15 मिनटं चेहऱ्यावरती असंच ठेवायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ पाण्याने, थंड पाण्याने आपल्याला चेहरा जो आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. एकदा जर तुम्ही याचा वापर केला तर तुम्ही कायमस्वरूपी याला लावाल. इतका सुंदर हा फेस पॅक आहे. कारण तुम्ही एकदा जरी लावलं ना तरी त्याचा लगेचच तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे. आणि आता तुम्हाला ते फ्लिक्सचं जे सिरम आहे त्याची जी लिंक आहे ती सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ती सुद्धा तुम्ही वापरू शकतात. तर बघा, व्यवस्थित आता 10-15 मिनटानंतर चेहरा व्यवस्थित थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि रिझल्ट तुम्ही बघू शकतात. मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मेकअप वगैरे केलेला नाही आहे. फक्त एक साधी लिपस्टिक मी लावलेली आहे. बाकी चेहऱ्यावरती तसंही मी काही मेकअप वगैरे करत नाही कधीच. आणि बघू शकता रिझल्ट तुमच्यासमोर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज एक छोटूसं लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारातसुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल आणि ते सुद्धा आपल्या स्किनच्या प्रॉब्लेमला जर कंटाळले असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही रेमेडी महत्त्वाची ठरेल. एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला अजिबात विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. आणि बघा, हे सिरमसुद्धा खूप युजफुल आहे. नक्कीसुद्धा याचासुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.